हिंडफिरे आम्ही आज देवकुंड सारखा दिसणारा हा खेड तालुक्यातील धबधबा पाहायला निघालो होतो. तर हे गाईज मी प्रजिता बुरुड. आज मी आणि माझ्या मामाची मुलगी येऊन पोहोचलो आपल्या खेड तालुक्यातील भिवेगाव या गावात. प्राथमिक शाळेच्या इथून धबधब्याकडे जाण्याचा रस्ता आहे, तर तिथे गाईड पण थांबलेले असतात. तर आम्ही पण गाईडला घेऊन धबधब्याच्या दिशेने निघालो. 40 मिनिटे लागतात प्राथमिक शाळेपासून धबधब्याकडे जायला. आमचे गाईड पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. जाताना पहिला हा छोटा ओढा लागला, नंतर अशा या पायवाटेने पुढे पुढे गेलो. यार काय भारी वातावरण झालंय ना. मध्ये मध्ये ना पाऊस पण येत होता. धबधब्याकडे जाताना ना बरेचसे ओढे आणि ही अशी वाहत्या पाण्याची पाऊल वाट आणि दोन्ही बाजूने ही झाडे झुडपे, त्यातून पण जाता जाता छोट्या छोट्या धबधब्यांचा व्ह्यू पण दिसतो. हे पहा, ही मुले रस्ता चुकली होती, त्यामुळे तिथले लोकल गाईडला घेऊनच धबधब्याकडे या, कारण वाघाची पण भीती आहे तिथे. आणि मी त्या गाईडचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. नंतर हा आपण ओढा पार करून पुढे गेलो आणि हळूहळू धबधब्याचा व्ह्यू दिसू लागला होता. वाव यार, समोरून हे दृश्य पाहण्यासारखंच आहे. काय बोलले ते आहे ना देवकुंड सारखा धबधबा. पुणे ते भिवेगाव 93 किलोमीटर अंतर असून 2.5 ते 3 तास या धबधब्याकडे यायला लागतो. मग एका दिवसाची अशी ट्रिप कधी प्लॅन करताय, करा ना लवकर प्लॅन आणि एन्जॉय करा तुमचा वीकेंड. आणि हिंडफेऱ्या आम्ही ही सिरीज ना खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातले बरेचसे फिरण्यासाठीचे ठिकाणे दाखवण्यासाठी आहे. तर या 3 तालुक्यातील कोणते लोकेशनवर मी अजून गेले पाहिजे ती ठिकाणे कॉमेंट करा.